आपल्या घरात रोजच्या वापरात वॉश बेसिनचा वापर बऱ्यापैकी होत असतो. घरात बाथरूम आणि टॉयलेट सोबतच वॉश बेसिनही साफ ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे, कारण तिथूनही आजार पसरू शकतात. सततच्या वापरामुळे बेसिनवर पाण्याचे डाग, साबणाचे थर आणि बॅक्टेरिया साचतात. याला साफ करण्यासाठी आपण बाजारातून अनेक महागडे क्लीनर आहेत ते वापरतो, पण त्यामध्ये पैसे घालवण्यापेक्षा तुम्ही स्वस्त घरगुती पर्याय वापरू शकता. एक सोपा उपाय म्हणजे कैरीच्या सालीचा वापर करून तुम्ही वॉश बेसिन साफ करू शकता. त्यासाठी सामान काय लागेल तर सुकवलेले कैरीची सालं, थोडं मीठ घ्या, पांढरी टूथपेस्ट म्हणजे साधं जेल नसलेलं, कच्च्या कैरीचे पन्ह, लोणचे किंवा चटणी करताना काढलेली कैरीची सालं फेकून न देता स्टोअर करून ठेवा. ही सालं एक दिवस उन्हात चांगली सुकवून घ्या. आता ही सुकलेली सालं मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची पावडर तयार करून घ्या. त्या पावडरमध्ये 2 चमचे मीठ मिसळा आणि एका डब्यात भरून ठेवा. तुमचं सालीपासून बनवलेलं नैसर्गिक क्लिनिंग पावडर तयार. आता पावडर तयार तर केली, पण ती वापरायची कशी? तर एका छोट्या वाटीत तयार केलेली ही पावडर घ्या. त्यामध्ये 1 चमचा पांढरी टूथपेस्ट टाका. दोन्ही गोष्टी छान मिक्स करा. आता ही पेस्ट ब्रशच्या मदतीने वॉश बेसिनवर टाका. 5 ते 10 मिनिटे तसेच ठेवून द्या. नंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाका. या नॅचरल क्लीनरमुळे बेसिनला येणारा खराब स्मेल देखील निघून जातो. तुमच्या घरी वॉश बेसिन साफ करण्यासाठी एकदा नक्की हा उपाय करून बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा उपाय कसा वाटला. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा आणि आमच्या इन्स्टा, FB, YouTube पेजला फॉलो करा. धन्यवाद.